काही दिवसांपासून अफाट चर्चेत असलेली लाडकी बहीण योजना आज बंद झालेली आहे. या योजनेला स्थगिती देण्यात आलेली आहे. ही योजना बंद करण्यामागे किंवा स्थगिती देण्यामागे कारण काय, तर निवडणूक आयोगाने राज्य सरकारला सांगितलं की ज्या काही आर्थिक लाभाच्या योजना असतील त्या बंद करण्यात याव्या. त्यामुळे मतदारांच्या वरती प्रभाव पडतो आणि फेअरली इलेक्शन होत नाहीत, म्हणजे पारदर्शकपणे निवडणुका होत नाहीत असं निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे. त्यामुळे ही योजना तूर्त थांबवली गेलेली आहे. ही योजना ज्यावेळी आली त्यावेळी त्या योजनेला भरघोस असा प्रतिसाद मिळाला. 21 ते 65 वयापर्यंतच्या महिलांच्या खात्यावरती दरमहा सरकारने 1,500 रुपये प्रमाणे जमा देखील केले. या योजनेची भलती चर्चा होती. मग या सर्व महिलांना माहीत होतं की हे सर्व काही राजकारणासाठी आहे, मतांसाठी आहे, हे माहीतच होतं. मात्र तरी देखील ते मिळतात तर का सोडायचे, त्यामुळे भरपूर प्रतिसाद होता. ह्या योजनेचे पैसे ज्यावेळी खात्यावरती जमा झाले त्यावेळी ज्या महिला होत्या त्यांना काही फार दम निघाला नाही आणि त्यांनी लगेचच बँकेत जाऊन पैसे काढून घेतले. सरकारवर त्यांचा फारसा विश्वास नसावा कदाचित, त्यामुळे बँकांच्या भोवती रांगाच्या रांगा मोठ्या लागलेल्या होत्या आणि त्यातून त्या सर्व महिलांनी पटापट पैसे तेवढे आपले जे योजनेचे आले होते ते काढून घेतले. आज एक मजेशीर रील बघण्यात आली, जी चंद्रमुखीमधली नायिका आहे अमृता खानविलकर. तिच्या इंस्टाग्रामवरती हा व्हिडिओ बघण्यात आला. तिच्या एका मैत्रिणीच्या किंवा कुणाच्या तरी घरी ती गेलेली आहे आणि ती म्हणते की 1,500 रुपये सरकारने दिले लाडकी बहीण योजनेअंतर्गत आणि त्यातनं लोणच्याचा व्यवसाय चालू केला. आणि तिच्या मैत्रिणीनं दिलेलं लोणचं ती ह्या अमृता खानविलकरला देते आहे. एकतर आंबा ज्यावेळी कच्चा होता त्यावेळी ही योजना आली नव्हती. आंबा पिकून गळून गेला, परत त्या ज्या कोया पडल्या त्यांना झाडं आल्यानंतर ही योजना आली आणि अमृता खानविलकरांच्या मैत्रिणीची मैत्रीण त्या काळात लोणच्याचा व्यवसाय ह्या 1,500 रुपयातनं चालू केली आणि त्या व्यवसायातले लोणचे अमृता खानविलकरला मिळाले. अशी ती रील होती. म्हणजे करायचं येतभर आणि सांगायचं हातभर असा प्रकार हा महायुती शासनाचा राहिलेला आहे. ही काही पहिलीच वेळ नाही आहे. जाहिरातीत हे भरपूर असं फेकत असतात, योजनेच्या बाबतीत देखील असंच फेकत असतात. मात्र महाराष्ट्रातल्या ह्या बहिणी ज्या आहेत त्या लाडक्या अतिशय सुज्ञ आहेत. ह्या बहिणींना माहिती आहे की हे पक्क याच्यासाठी चालू आहे, निवडणुकीसाठी चालू आहे. त्यामुळं लाडक्या बहिणींची मतं ही ह्या महायुती सरकारला मिळतील का असं विचारलं तर काही प्रमाणात मिळतील. पण सर्वाधिक मोठा घोळ काय झाला तर ही योजना आल्यानंतर आता ज्यावेळी दसरा आला, दिवाळी आली, सणवार आले त्यावेळी जीवनावश्यक वस्तूंचे दर एवढे वाढलेले आहेत, महागाई अफाट वाढलेली आहे. तेलाचा डबा हा चर्चेतला विषय आहे. मात्र आणखीही काही ज्या वस्तू आहेत जीवनावश्यक वस्तू त्यांचे दर हे गगनाला भिडलेले आहेत आणि त्या मानानं शेती असेल किंवा इतर काही लोकांचं उत्पन्न असेल त्या उत्पन्नात काही फारशी वाढ झालेली नाही. त्यामुळे 1,500 जर आपल्या खिशात येत असतील तर ते आपल्याच खिशातून मारलेले आहेत हे कळण्या इतपत ह्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या सुज्ञ आहेत. त्यामुळे ह्या ज्या योजना आहेत त्यातून जे पैसे आलेले आहेत त्याचा फार असा मोठा प्रभाव पडेल असं सध्या तरी दिसत नाही. ज्यावेळी ही योजना आली त्यावेळेचा प्रतिसाद बघता वाटत होतं की ही योजना कुठेतरी महायुती सरकारचा जो घसरलेला दर्जा आहे त्याला सांभाळेल, पण तसं काही फारसं दिसत नाही. दुसरी जर योजना बघितली तर फ्री लाईट बिल योजना, त्यामध्ये लाईट बिल 0 आले. पण 0 आले, शेतकऱ्यांनी आजपर्यंत लाईट बिल भरलेच कधी असा प्रश्न विचारावासा वाटतो. मुळात लाईट बिल भरणारे शेतकरी हे फार कमी आहेत आणि लाईट बिल न भरणारे लोक हे भरपूर आहेत. थकबाकी जमा होते आणि जर भरलेले शेतकरी, यापूर्वी शेतकरी भरत होते नाही असं नाही, पण शेतकऱ्यांना एकदा जी माफी दिली वीज बिलाची माफी, त्यानंतर जे भरणारे शेतकरी होते त्यांचा भ्रम निराश झाला, अरे बाबा आपण भरून आपल्याला काय मिळालं. त्यामुळे शेतकऱ्यांनी लाईट बिल भरणं जवळपास बंदच केलं होतं. त्यामुळं फ्री वीज मिळणं हे काय फारसं कौतुकाचं राहिलेलं नाही. अशा जे योजना आणल्या आर्थिक लाभाच्या त्या महायुती शासनाला तारतील असं शासनाला वाटत होतं.
मात्र लोकांच्यात तसं काही फारसं दिसत नाही. काही प्रमाणात काही महिलांचं म्हणणं आहे की आपल्याला कोण देत नव्हतं, कोणीतरी देतं, हे देखील काही महिलांच्या ह्या भावना आहेत. पण वाढलेली महागाई बघता महिलांचं हे 1,500 जे येणं आहे ते कुठंतरी आपल्याकडूनच वसूल होते अशी देखील भावना लोकांची आहे. त्यामुळे ह्यावेळी महायुती सरकारला जो लाडक्या बहिणींकडून होणारा लाभ आहे किंवा त्याबद्दल ती जाहिरात केलेली आहे, त्यातच आज ती बातमी आलेली आहे की ही योजना बंद केली गेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मतावरती काय परिणाम होतो किंवा जर भाऊबीजेला जर चुकून हप्ताला असता तर ती एक वेगळी गोष्ट ठरली असते. मात्र ह्या योजना तूर्त बंद केल्यामुळे आता आणखीन ज्या बहिणी राहिलेल्या आहेत, लाडक्या होणाऱ्या राहिलेल्या होत्या, त्या आता लाडक्या होतील की नाही, त्यांचं मतात कन्व्हर्जन होईल का नाही, हा पुढं चर्चेचा विषय आहे. पण सध्या तरी फार ज्या मोठ्या प्रमाणात बूस्ट मिळेल ह्या सरकारला वाटत होतं या योजनांमुळे, तसा तर काही मिळताना किंवा तशा लोकांच्या काही प्रतिक्रिया असताना दिसत नाहीत. लोकांच्यात म्हणणं हेच आहे की आमच्याकडून काढून घेऊन आम्हालाच दिलं चाललंय. त्यामुळं लाडकी बहीण योजना असू दे, बाकीच्या काही आर्थिक लाभाच्या योजना असू देत, हे काही फारसं सरकारला तारणार नाहीत. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसलं तर करा, लाईक आणि शेअरसुद्धा करा व्हिडिओला. थँक्यू, धन्यवाद.